नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. सबस्क्राइब करणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ते व्हिडिओ अपलोड झाल्या त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याचं नाव आहे बजेट 2022-23 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. म्हणजेच काय, अर्थसंकल्प, केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरील 1 ते 2 मार्काला तुम्हाला प्रश्न हमखास परीक्षेमध्ये बघावयास भेटणार आहे. या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोटल 25 प्रश्न पाहणार आहोत. व्यवस्थितपणे वही आणि पेन घेऊन बसा. एकाखाली एक हे सगळे 25च्या 25 प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 टिंब रोजी संसदेमध्ये सादर झालेला आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 1 फेब्रुवारी 2022 रोजी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प युनियन बजेट 2022-23 या ठिकाणी सादर झालेला आहे 1 फेब्रुवारी 2022 ला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2022चा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणाच्या द्वारे मांडण्यात आलेला आहे. तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपल्या भारताच्या या ठिकाणी युनियन फायनान्स मिनिस्टर ज्यांचं नाव आहे निर्मला सीतारामनजी यांच्या हस्ते यांच्याद्वारे या ठिकाणी 2022चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेमध्ये मांडण्यात आला किंवा सादर करण्यात आला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला होता किंवा केव्हा सादर करण्यात आला होता. तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. 7 एप्रिल 1860 ला या ठिकाणी भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला होता. सोबत एक पॉइंट लिहून घ्या. भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी ज्यांचं नाव होतं जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीला सादर केलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला होता. तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आर.के. षण्मुखम चेट्टी असं त्या व्यक्तींचं नाव होतं. तर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र भारतातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. मग यालाच अनुसरून दुसरा प्रश्न तयार होतो की स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर केला होता. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी. 26 नोव्हेंबर 1947 रोजी या ठिकाणी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतातील आतापर्यंतचा सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. निर्मला सीतारामनजी यांच्या नावावरती हा विक्रम आहे. या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, जर तुम्हाला हा जो काही विक्रम आहे तो किती आहे असं विचारला तर लगेच लिहून घ्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 सादर करताना त्यांनी जो काही अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं ते 2 तास 42 मिनिटे एवढा काळ दिला होता. आणि त्याच्या अगोदर जो काही रेकॉर्ड होता तोही त्यांच्याच नावावरती आहे. तो कधी दिला होता तर जुलै 2019च्या भाषणाचा त्यांचा जो काही मागील विक्रम होता तो सुद्धा त्यांनीच केलेला होता 2 तास 17 मिनिटे. ठीक आहे. क्लिअर झालं. तर सगळ्यात लॉंगेस्ट भाषण कोणी दिलं आहे? निर्मला सीतारामनजी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सलग टिंब वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरलेल्या आहेत कोण? निर्मला सीतारामन. आणि किती वेळेस त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे सलग? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सलग 4थ्या वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरलेल्या आहेत निर्मला सीतारामनजी. आणि जर तुम्हाला असं विचारलं मोदी सरकारचा हा कितवा अर्थसंकल्प होता, तर मोदी सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प होता. आणि निर्मला सीतारामन यांनी सलग 4थ्या वेळेस अर्थसंकल्पाचं भाषण दिलेलं आहे किंवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील कितवे पेपरलेस अर्थसंकल्प आहे. म्हणजेच काय, पेपरलेस बजेट हे कितवं आहे. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दुसरं पेपरलेस बजेट आहे, दुसरं पेपरलेस अर्थसंकल्प आहे. याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न तयार होतो. जर तुम्हाला असं विचारलं पहिला पेपरलेस अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला होता, तर साधी गोष्ट आहे, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तोही निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मांडण्यात आला होता. तर तो या ठिकाणी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प होता. आणि दुसरा कोणता आहे, या वर्षीचा म्हणजेच 2022चा.
ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. अर्थसंकल्प 2022-23 नुसार चालू वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर किती असेल? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9.2% एवढा काय असणार आहे चालू वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर असणार आहे 2022-23 नुसार. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब साठीचे विजन साध्य करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडिया ॲट 100. तर यासाठीचं जे काही विजन आहे ते साध्य करण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. पहा काळजीपूर्वक आहे का, मी अगोदर सांगितलं आहे टोटल आपण 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि याच्याच नंतर उद्या अजून एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये वन लाइनर फॉर्म मध्ये आपण एक गोष्टीवरती आपण नजर टाकणार आहोत. मग त्याच्यामध्ये कॅटेगरी असेल, शेतकरी किंवा शेतीसाठी काय काय केलं, बँकेसाठी काय काय केलं, तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीवरती आपण वन लाइनर क्वेश्चन कव्हर करणार आहोत. क्लिअर? ठीक आहे. तर आजचे हे 25 प्रश्न बेसिक असतील परंतु हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो, केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 किती स्तंभावरती आधारित आहे? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेगवेगळ्या 4 पिलर वरती डिपेंड आहे, पिलर्स वरती डिपेंड आहे. ते 4 पिलर कोणकोणते आहेत? तर पहिला आहे पीएम गतिशक्ती, दुसरा आहे सर्वसमावेशक विकास, तिसरा आहे उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, ऊर्जा संक्रमण आणि हवामान कृती आणि चौथा आहे गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. आर्थिक वर्ष 2023 मध्ये किती मल्टी मॉडेल नॅशनल पार्क कॉन्ट्रॅक्ट दिले जातील? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वेगवेगळे 4 मल्टी मॉडेल नॅशनल पार्क कॉन्ट्रॅक्ट दिले जातील. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13. इमर्जन्सी क्रेडिट लाईन हमी योजनेला टिंबटिंब पर्यंत वाढवण्यात आलेला आहे, म्हणजेच काय एक्सटेंड करण्यात आलेला आहे. तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मार्च 2023 पर्यंत या ठिकाणी जी काही स्कीम होती इमर्जन्सी क्रेडिट लाईन हमी स्कीम होती तिला आता वाढवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये बजेट या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी डी कोणत्याही अनुच्छेदामध्ये वर्णन केलेले नाही. म्हणजे हा जो काही बजेट शब्द आहे बरोबर, बजेट शब्द याचं वर्णन कुठल्याच अनुच्छेदामध्ये करण्यात आलेलं नाहीये. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. भारताच्या इतिहासामध्ये कोणाच्या द्वारे सर्वात जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोरारजी देसाई यांच्याद्वारे या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्ती वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. मग प्रश्न कदाचित तुम्हाला असं विचारलं जाऊ शकेल की आतापर्यंत मोरारजी देसाई यांनी किती वेळेस अर्थसंकल्प सादर केला? तर मोरारजी देसाई यांनी 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यानंतर 2 नंबरला आहेत पी चिदंबरम 9 वेळेस आणि त्याच्यानंतर 3 नंबरला आहेत प्रणव मुखर्जी 8 वेळेस त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि आपण मगाशीच पाहिलं होतं 4 वेळेस कोणी केलेलं आहे सलग, तर त्यांचं नाव आहे निर्मलाजी सीतारामन. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16. संविधानामध्ये बजेट या शब्दाच्या जागी कोणत्या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे? मगाशीच आपण पाहिलं होतं बजेट या शब्दाचा उल्लेख कोणत्याही अनुच्छेदामध्ये केला नाहीये, परंतु त्याच्या जागी कोणत्या शब्दाचा प्रयोग करण्यात आला? तर पर्याय क्रमांक सी ए आणि बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बजेटच्या जागी काय यूज केलेलं आहे? ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक आर्थिक विवरण या शब्दांचा या ठिकाणी प्रयोग करण्यात आला आहे, वापर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. पुढील 3 वर्षाच्या काळामध्ये किती नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जातील? तर 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 400 वेगवेगळ्या या ठिकाणी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जातील अपकमिंग 3 इयर्समध्ये. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. पुढील 3 वर्षांमध्ये किती पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल्स विकसित केले जातील? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 100 नवीन पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. याच्यामध्ये कन्फ्युजन नका होऊ देऊ. पहा किती नवीन वंदे भारत एक्सप्रेस 400 आणि किती नवीन पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल 100.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. आर्थिक वर्ष 2023 मध्ये किती किलोमीटर नवीन रस्त्यांचा विस्तार केला जाणार आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25,000 किलोमीटर नवीन रस्त्यांचा विस्तार केला जाणार आहे आर्थिक वर्ष 2023 मध्ये, 2023 मध्ये. सोबत एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा. राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कसाठी 20,000 कोटी रुपये जमा केले जातील. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. पीएम गतिशक्तीला चालना देणारे किंवा चालविणारे किती इंजिन्स असणार आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 वेगवेगळे इंजिन असणार आहे. मग कदाचित तुम्हाला असं विचारलं जाऊ शकेल की हे 7 इंजिन कोणकोणते आहेत? तर पहिलं आहे रोड्स म्हणजेच रस्ते, दुसरं आहे रेल्वेज म्हणजेच जे काही आपल्या रेल्वे असतील ते, तिसरं आहे एअरपोर्ट्स म्हणजेच विमानतळ, चौथा आहे पोर्ट्स म्हणजे जे काही बंदर असतात ते, पाचवा आहे मास ट्रान्सपोर्ट, सहावा आहे वॉटरवेज म्हणजेच जलमार्ग आणि सातवा आहे लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21. कॉर्पोरेट टॅक्स 18% किती टक्के करण्यात आलेला आहे? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 18% 15% करण्यात आलेला आहे. कोणत्या प्रकारचा टॅक्स? कॉर्पोरेट टॅक्स. सोबत 3 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, हा जो काही कॉर्पोरेट टॅक्स होता त्याच्यावरती लागणारा जो काही सरचार्ज होता तो सुद्धा कमी करण्यात आला आहे. म्हणजे अगोदर किती होता? 12% आणि आता किती करण्यात आला? 7%. दुसरा पॉईंट लिहून घ्या. कॉर्पोरेट टॅक्सची जी काही मर्यादा आहे ती आता वाढून 10 कोटीपर्यंत करण्यात आली आहे. आणि तिसरा पॉईंट लिहून घ्या. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर समजा चूक झाली तर ती सुधारण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी सुद्धा मिळणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22. क्रिप्टो करन्सीवरती होणाऱ्या कमाईवरती किती टक्के कर लावण्यात आलेला आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 30% या ठिकाणी टॅक्स लावलेला आहे. कशावरती? या ठिकाणी क्रिप्टो करन्सीवरती होणाऱ्या कमाईवरती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील 1 वर्षामध्ये टिंब लाख घरे बांधण्याची घोषणा केलेली आहे. तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 80 लाख घरे बांधण्याची घोषणा केलेली आहे. कशाच्या अंतर्गत? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत. आणि त्यासाठी किती कोटींची तरतूद केली आहे? तर 48,000 कोटींची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24. हर घर नल से जल योजनेसाठी टिंब 1000 कोटी रुपयांच्या वाटपाचा प्रस्ताव मांडलेला आहे. तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 60,000 कोटी रुपयांच्या वाटपाचा प्रस्ताव मांडलेला आहे. कशासाठी? हर घर नल से जल या योजनेसाठी. पुढचा प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. टिंब लाख पोस्ट ऑफिस पैकी 100% जे काही पोस्ट ऑफिस आहेत ते या ठिकाणी कोर बँकिंग प्रणालीवरती येणार आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन थोडेसे चुकलेले आहेत, काही हरकत नाही. तर याच्या जागी उत्तर आहे 5 लाख पोस्ट ऑफिस पैकी 100% जे काही कोर बँकिंग प्रणालीवरती येणार आहेत. काय? पोस्ट ऑफिस. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 25 प्रश्न. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, बेसिक आहेत, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. उद्या आपण अजून एक व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्यामध्ये संक्षिप्तपणे इन डिटेल आपण प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलले, व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा. जवळच्या 2-4 मित्रमैत्रिणी जे अभ्यासू आहेत, क्लासेस लावू शकत नाहीत, पैसे भरून पेड कोर्सेस घेऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले किंवा पहिल्यांदा जर तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.